थोडासा असा गुण लागला इथे बसल्या बसल्या. आता ही गझल आहे की नाही तर तुम्ही ठरवा सगळ्यांनी. दुःखाची मी खोड काढली संध्याकाळी, दुःखाची मी खोड काढली संध्याकाळी, भळभळणारी जखम कोरली संध्याकाळी, भळभळणारी जखम कोरली संध्याकाळी. कसा आटला पाझर सगळा नात्यांमधला, कसा आटला पाझर सगळा नात्यामधला, जिव्हाळ्याची ओल गोठली संध्याकाळी, जिव्हाळ्याची ओल गोठली संध्याकाळी. दारिद्र्याचा निचरा करण्या नदी वाहते, दारिद्र्याचा निचरा करण्या नदी वाहते. काल तिथे मी माय पाहिली संध्याकाळी, काल तिथे मी माय पाहिली संध्याकाळी. आश्रम सजले वृद्धांचे अण गर्दी झाली, आश्रम सजले वृद्धांचे अण गर्दी झाली. आधाराची काठी सुटली संध्याकाळी, आधाराची काठी सुटली संध्याकाळी. मोडून पडले झाड वडाचे गलका झाला, मोडून पडले झाड वडाचे गलका झाला. पिले नाली घरट्यामधली संध्याकाळी. सगळ्यांनाच परदेशात जायला आवडतात मुलांना. पिले नाली घरट्यामधली संध्याकाळी. सप्त नद्यांनी हात मिळवले दुष्काळाशी, सप्त नद्यांनी हात मिळवले दुष्काळाशी. लाचारी ही पुन्हा उगवली संध्याकाळी, लाचारी ही पुन्हा उगवली संध्याकाळी. आणि शेवटचं शेरातला, कुणी लालसर केले अंगण आकाशाचे, कुणी लालसर केले अंगण आकाशाचे. काकुंकाची डबी सांडली संध्याकाळी, काकुंकाची डबी सांडली संध्याकाळी. दुःखाची मी खोड काढली संध्याकाळी, भळभळणारी जखम कोरली संध्याकाळी. म्हणजे मला जर जमलं असेल तर गझलकार होऊ शकतो मी ना. संतोष वाटपाडे यांच्यामध्ये कायम एक पाटील जागा असतो. देहबोली, त्यांच्या मिशा, त्यांच्या लिखाणात पण पाटील असतो एक. म्हणजे जुन्या काळातला सिनेमातला वगैरे नाही का पाटील, बाई वाड्यावर या. तर तशातला एक पाटील त्यांच्यामध्ये कायम असतो. आणि मग ते लिहितात पण तसं कधी कधी की आईन पहाटे कुठले वादळ असे येऊन आदळले, आईन पहाटे असे कुठले वादळ येऊनी आदळले, तुझे गुलाबी ओठ नेमके कसे सादळले, किंवा तुझे गुलाबी ओठ नेमके सांग कशाने सादळले. असं मार्मिक लिहिणारा आणि गुलाबी लिहिणारा पण हा गझलकार आहे. वृत्तबद्ध कविते चांगलं लिहितातच, पण गझलेतलं एक सशक्त नाव आहे. म्हणून मी विनंती करतो संतोषला की त्याने आता स्वतःची एक गझल आम्हाला ऐकवावी. धन्यवाद. जास्त वेळ घेत नाही. शेवटची संधी आहे किंवा शेवटचा राऊंड आहे, त्यामुळे पटापट काही मतले काही शेर ऐकवतो. आणि गळफास घेतल्याचा जर पाहिजे खुलासा, गळफास घेतल्याचा जर पाहिजे खुलासा, आक्रोश आतड्याचा आधी तुम्ही तपासा.
गळफास घेतल्याचा जर पाहिजे खुलासा, आक्रोश आतड्याचा आधी तुम्ही तपासा. आणि आलोय चेहऱ्यावर देऊन लेप काळा, आलोय चेहऱ्यावर देऊन लेप काळा, आता खुशाल त्यावर कुठलाही रंग लावा. आता खुशाल त्यावर कुठलाही रंग फासा. आणि शेर बघा, तू झाकली जरीही दुःखे सदैव आई, तू झाकली जरीही दुःखे सदैव आई, बोलून खूप जातो नुसता तुझा उसासा, बोलून खूप जातो नुसता तुझा उसासा. परत एक गझलेचे एक मतला 2 शेर ऐकवतोय की चोरलेल्या मुखवट्यांचा आंधळा बाजार दुनिया, चोरलेल्या मुखवट्यांचा आंधळा बाजार दुनिया, त्यात सुद्धा आरशांना मानते आधार दुनिया, त्यात सुद्धा आरशांना मानते आधार दुनिया. भाकरी हिसकावते हातातुनी सर्वात आधी, भाकरी हिसकावते हातातुनी सर्वात आधी, अन पुढे हातात देते नागवी तलवार दुनिया. आणि शेर बघा, चांगल्या काळात मागे धावते गरजेप्रमाणे, चांगल्या काळात मागे धावते गरजेप्रमाणे, अनबुऱ्या काळात घेते नेमकी माघार दुनिया, अनबुऱ्या काळात घेते नेमकी माघार दुनिया. गझल वाचतो आहे. ही कविता तुम्ही ही गोष्ट खूप जणांनी ऐकलेली आहे की एक कबूतर, एक शिकारी, मुंगी, पान वगैरे. तर त्याचा आधार आहे तीच मुंगी कबूतर तळे अन हवा, तीच मुंगी कबूतर तळे अन हवा, शूज घालून आला शिकारी नवा, शूज घालून आला शिकारी नवा. तीच मुंगी कबूतर तळे अन हवा, शूज घालून आला शिकारी नवा. एक जाळू चिता लाकडे मागवा, एक जाळू चिता लाकडे मागवा, एक बेघर करू पाखरांचा थवा. आणि शेर बघा, भीक आरक्षणाची कशाला हवी, भीक आरक्षणाची कशाला हवी, आपली आपली योग्यता दाखवा, आपली आपली योग्यता दाखवा. आणि ग्रोथ झाली अशीही इकॉनॉमिकल, ग्रोथ झाली अशीही इकॉनॉमिकल, कष्टणारा बघा हिंडतो नागवा, कष्टणारा बघा हिंडतो नागवा. आणि काल सोडून गेली तर स्वप्ने मुकी, काल सोडून गेली तर स्वप्ने मुकी, तू तरी थांब डोळ्यातल्या आसवा, तू तरी थांब डोळ्यातल्या आसवा. आणि सासवांनो घरी स्वर्ग जर पाहिजे, सासवांनो घरी स्वर्ग जर पाहिजे, तर सुनांना मुलींसारखे वागवा, तर सुनांना मुलींसारखे वागवा. जिंदगीची अशी भाकरी भाजली, जिंदगीची अशी भाजली भाकरी, लाकडे माय अन बाप बनला तवा, लाकडे माय अन बाप बनला तवा. रात्र होताच म्हणतो खरा सूर्य मी, रात्र होताच म्हणतो खरा सूर्य मी, मातला केवढा येथला काजवा. आणि शेवटचा शेर आहे, थोडासा विनोदी वाटेल तुम्हाला. डुक्कराला चिखलगाळ कळतो कुठे, डुक्कराला चिखलगाळ कळतो कुठे, त्यास असतो हवा आतला गारवा, त्यास असतो हवा आतला गारवा. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद संतोष. आजच्या या आव्हानच्या आठवणींच्यासाठी म्हणून TM भाऊ आणि अजय शहा, विष्णू गुमाडे, श्रीराम मोरे सर आणि युवा गझलकार कुणाल शिरोरे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्यासमोर रावसाहेब कुवर यांना पेश करताना त्यांचा एक शेर मला या ठिकाणी आपल्याला सांगावासा वाटतो की मरण कधीही जित्या जीवाला टळले नाही, मरण कधीही जित्या जीवाला टळले नाही, सांग जगाने सांग कुणाला छळले नाही, सांग जगाने सांग कुणाला छळले नाही. जोरदार टाळ्याने स्वागत करू रावसाहेब कुवर.
वेळ बराच झालेला याची कल्पना आहे, पण आपण उत्तरार्धाकडे जात आहोत. त्यामुळे मी 1 मिनिटात आबांची एक आठवण तुमच्यासमोर ठेवतो, कारण ती आठवण सांगण्यासाठी या व्यासपीठासारखं दुसरं व्यासपीठ असणार नाही कदाचित. मित्र, आपण कवितेच्या क्षेत्रामध्ये, गझलेच्या क्षेत्रामध्ये म्हणतो की हे माझे गुरु आहेत. याच्यामागे एक आदराची भावना असते. पण आबा खऱ्या अर्थाने माझ्या कवितेचे गुरु कसे होते ही आठवण मी मुद्दाम आज सांगतो आहे सगळ्यांना. 1992-93ला KTH महाविद्यालयामध्ये नागपूरच्या जैमिनीकडू नावाचे एक प्राध्यापक जैमिनीकडू यांनी युवा साहित्य समाज युसास या नावाने एक साहित्य संमेलन भरवलं होतं. आणि त्याला मी आमच्या शिगोपाटी महाविद्यालय साक्रीचा प्रतिनिधी म्हणून गेलेलो होतो. त्यावेळी माझी कविता सादर करण्याच्या आधी मी 4 ओळी अशा मांडल्या होत्या की असते कशी कविता अजूनही मला कळेना, असते कशी कविता अजूनही मला कळेना, फक्त शब्दात मांडल्या मी हृदयांकित भावना. तर या ओळी ऐकून मध्यंतराच्या कालावधीमध्ये जेव्हा आम्ही बाहेर बसलो, आबांना माझ्या आयुष्यात तेव्हा पहिल्यांदा भेटलो. तर त्यांनी मला असं बसलो असताना बोलले की रावसाहेब तुला एक सांगू का, थोडी दुरुस्ती सुचवू का कवितेतली. मला आनंद झाला. तर म्हणे तू असं लिहिलं आहे की असते कशी कविता अजूनही मला कळेना, तर याच्यात फक्त एवढी दुरुस्ती कर, हा शब्द काढून टाक, असते कशी कविता अजूनही मला कळेना. आणि तेव्हा मला समजलं की कविता कशी असते, कवितेत एक एक शब्द किती महत्त्वाचा असतो, जसा गझलेमध्ये असतो. म्हणून त्या अर्थानं आबा माझ्या कवितेचे खरे गुरु होते. ही आठवण मुद्दाम मी तुमच्यासमोर ठेवली. आता माझी एक गझल आणि त्याच्या आधी 2-3 शेर. रडी खेळण्याचा तुझा डाव आहे, रडी खेळण्याचा तुझा डाव आहे, मला जिंकण्याची कुठे हाव आहे, रडी खेळण्याचा तुझा डाव आहे, मला नाव सांगू नको सावलीचे, मला नाव सांगू नको सावलीचे, मला नाव सांगू नको सावलीचे, उन्हाच्या हवाली तुझे गाव आहे, मला जिंकण्याची कुठे हाव आहे, रडी खेळण्याचा तुझा डाव आहे. इथे रेशमाला गिराईक सारे, इथे रेशमाला गिराईक सारे, इथे रेशमाला गिराईक सारे, खऱ्या कापसाला कुठे भाव आहे, मला जिंकण्याची कुठे हाव आहे, रडी खेळण्याचा तुझा डाव आहे. गझल घेतो. काळीज आता कोणाचेही चरकत नाही, काळीज आता कोणाचेही चरकत नाही, म्हणून मी या जखमा माझ्या मिरवत नाही, काळीज आता कोणाचेही चरकत नाही, म्हणून मी या जखमा माझ्या मिरवत नाही, द्वेष पसरतो मनामनातून क्षणात येथे, द्वेष पसरतो मनामनातून क्षणात येथे, प्रेम तसे का अजून मित्रा झिरपत नाही, म्हणून मी या जखमा माझ्या मिरवत नाही, दिसली बाई, दिसली बाई मला आठवे माझी आई, दिसली बाई मला आठवे माझी आई, मी चष्म्याची काच कधीही बदलत नाही, आणि म्हणून मी या जखमा माझ्या मिरवत नाही, हा श्वास दिला की तू मजला गळफास दिला, हा श्वास दिला की तू मजला गळफास दिला, तुझ्या विना बघ क्षणभरही मज करमत नाही, आणि 100 मजली घर माझे
सरांनी मुद्दाम उल्लेख केला की ग्रामसेवक म्हणून नोकरी करतो. समाजाचा ग्रामसेवक या पदाकडे बघण्याचा दृष्टिकोन काही फारसा चांगला नाही असं सगळे आपल्याला माहीत आहे. कोणीतरी असं म्हटलं आहे ना की ग्रामसेवक सर्कल तलाठी आप्पा यांची संगत नको रे बाप्पा. पण मला खात्री आहे मी कवितेचा मित्र आहे, कविता माझ्यात प्राणामध्ये आहे. तुम्हाला माझी संगत यात 1 तासापुरती नक्कीच चांगली वाटली असेल. की 100 मजली घर माझे, 100 मजली घर माझे डगमगेल कैसे, 100 मजली घर माझे डगमगेल कैसे, गळे कापुनी कधीच इमले चढवत नाही आणि म्हणून मी या जखमा माझ्या मिरवत नाही. प्रीती असते बिनशब्दांची अवघड भाषा, प्रीती असते बिनशब्दांची अवघड भाषा, जीवनभर ती भल्या भल्यांना समजत नाही. आणि दे देवा तू प्रत्येकाला भाऊ ऐसा, दे देवा तू प्रत्येकाला भाऊ ऐसा, जो कुठल्याही जत्रेमध्ये हरवत नाही. दे देवा तू प्रत्येकाला भाऊ ऐसा, जो कुठल्याही जत्रेमध्ये हरवत नाही. आणि अशी कापते जखम न करता काळ जास तू, अशी कापते जखम न करता काळ जास तू, तुझ्यासारखी जगी एकही करवत नाही. आणि आता तिच्यावर हक्क सांगतो मी गर्वाने, आता तिच्यावर हक्क सांगतो मी गर्वाने. ही गझल कुणाच्या बापाची मिळकत नाही, ही गझल कुणाच्या बापाची मिळकत नाही, ही गझल कुणाच्या बापाची मिळकत नाही. वा सर, तुम्ही ग्रामसेवक सांगितलं, पण आमच्याकडे आमच्या गावात खेडेगावात ग्रामसेवकाला गरमसेवकच जास्त म्हणतात लोक. गरमसेवक. पण आपला सहवास चांगला आहे आणि तो अनेक वर्षापासून आम्ही अनुभवतो आहोत. मी विनंती करणार आहे आता वीरेंद्र बेडसे सरांना की त्यांनी आपली रचना ठेवावी. आणि तुमचा मला आवडलेला शेर तुम्ही मगाशी घेतलेला आहे, तरी पण एक या ठिकाणी ठेवतो आहे की जन्म माझा सफल सार्थ समजेन मी, जन्म माझा सफल सार्थ समजेन मी, माय जात्या क्षणी हसती पाहिजे, माय जात्या क्षणी हसती पाहिजे. अतिशय काळजातलं लिहिणारे वीरेंद्र बेडसे सरांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. वेळ बराच झाला आहे, जास्त वेळ घेत नाही. लगेच एक मतला आणि 2 शेर आपल्यापुढे ठेवतो आणि एक गझल, मुसस्सल गझल ठेवतो. उसवता धागा शिलाईचा, उसवता धागा शिलाईचा, आठवावा हात आईचा, उसवता धागा शिलाईचा, आठवावा हात आईचा. मी तिच्या लेखी असा आहे, मी तिच्या लेखी असा आहे, शुभ्र पाणी डागशाहीचा, शुभ्र पाणी डागशाहीचा. याच्यातले या गझलेमध्ये आणखी एक शेर असा आहे, नाव सांगा एक नमुन्याचे, नमुना म्हणून एक नाव सांगा, नाव सांगा एक नमुन्याचे, कल कळाला जासबाईचा, कल कळाला जासबाईचा. एक मुसस्सल गझल आपल्या पुढे ठेवतो, प्रेमाची गझल. मुसस्सल हा प्रकार असा आहे की एकाच विषयाशी बांधील सर्व शेर. तिच्या स्पर्शामुळे येते तरतरीशी शहाऱ्याला, प्रेमाची मुसस्सल गझल असं म्हणूया. तिच्या स्पर्शामुळे येते तरतरीशी शहाऱ्याला, नका देऊ विनाकारण कुणी हे श्रेय वाऱ्याला. तिच्या स्पर्शामुळे येते तरतरीशी शहाऱ्याला, नका देऊ विनाकारण कुणी हे श्रेय वाऱ्याला. तिची सौंदर्य महिमा की अघोरी मोहिनी समजू, तिची सौंदर्य महिमा की अघोरी मोहिनी समजू. किती लोटांगणे पडली तिच्या एका इशाऱ्याला, किती लोटांगणे पडली तिच्या एका इशाऱ्याला. तिच्या डोळ्यामध्ये जहरी गुलाबी बाण मायावी, तिच्या डोळ्यामध्ये जहरी गुलाबी बाण मायावी. बचावाची कुठे संधी मिळू देते बिचाऱ्याला, बचावाची कुठे संधी मिळू देते बिचाऱ्याला. इथून निघ आता सूर्या तुझे तू तोंड कर काळे,
इथून निघ आता सूर्या, तुझे तू तोंड कर काळे, तिला भेटेल जेव्हा मी, नको कोणी पहाऱ्याला. तिला भेटेल जेव्हा मी, नको कोणी पहाऱ्याला. शेवटचा शेर बघा. तिने मज चुंबण्याआधी तिला मी बोललो एकच. प्रेमाची गझल आहे. तिने मज चुंबण्याआधी तिला मी बोललो एकच. कशाला ठेवते वेडे निखाऱ्यावर निखाऱ्याला, कशाला ठेवते वेडे निखाऱ्यावर निखाऱ्याला. धन्यवाद. वा सर वा. सरांचा पहिला शेर थोडासा तिकडे आईकडे झुकणारा पण एक होता शेर. आणि म्हणते जशी साऱ्या जगाला विठाई, करीला भावीन प्रीत, तशी माझी आई, तशी माझी आई. बालपण पदराड गेल रात दिन, पानांनी जपाव जस कोवळ कणीस. माझ्या चांदो मामाची हो तीच झाली ताई, माझ्या चांदो मामाची हो तीच झाली ताई. सांभाळते जशी साऱ्या जगाला विठाई, तशी माझी आई. आई सांगे श्रम हाच खरा खुरा श्वास, आई सांगे श्रम हाच खरा खुरा श्वास. श्रमाच्याच भाकरीचा खावा बाबा घास, श्रमाच्याच भाकरीचा खावा बाबा घास. माणूसपणाचा साधा सोपा मंत्र आई, माणूसपणाचा साधा सोपा मंत्र आई. सांभाळते जशी साऱ्या जगाला विठाई, तशी माझी आई. माईचं काय वर्णन करायचं आबा. आणि ते मला इथं फार आवडलं की गळ्यातून ओवी सांडे जात्यातून पीठ, गळ्यातून ओवी सांडे जात्यातून पीठ. आई आहे साऱ्यांसाठी विश्वविद्यापीठ, आई आहे साऱ्यांसाठी विश्वविद्यापीठ. मरताना तारणारी तिचीच पुण्याई, मरताना तारणारी तिचीच पुण्याई. सांभाळते जशी साऱ्या जगाला विठाई, तशी माझी आई. शेवटच्या दोन ओळी घेतो. सांगे ज्ञानाची थोरवी दिवा पेटवीता, सांगे ज्ञानाची थोरवी दिवा पेटवीता. पावसाच्या सरीतून दाखवी नम्रता, पावसाच्या सरीतून दाखवी नम्रता. अनुभवाच्या तळाशी अशी खोलनी, अनुभवाच्या तळाशी अशी खोलनी. सांभाळते जशी साऱ्या जगाला विठाई, तशी माझी आई. ऊन माळताना दिली तिनेच सावली, ऊन माळताना दिली तिनेच सावली. माझ्यासाठी मायपण साऱ्यांची माऊली, माझ्यासाठी मायपण साऱ्यांची माऊली. दुःखालाही गाण्यामध्ये ओवून ती घेई, दुःखालाही गाण्यामध्ये ओवून ती घेई. सांभाळते जशी साऱ्या जगाला विठाई, तशी माझी आई.
आव्हान इतकं गोड मला सादर करता आलं नाही, पण आव्हानची चाल, आव्हानचे शब्द तसं मी सादर करण्याचा प्रयत्न केला. मी कांबळे सर. या राऊंडमधली मला वाटतं शेवटची गझल आहे ही. दोन शेर म्हणजे एकमतला 2 शेर आणि लगेच गझल पेश करेल की पडता जबाबदारी असती तयार खांदे. जशी अवेळी जबाबदारी तुषारवर आणि ज्ञानवर पडलेली तरीसुद्धा ती स्वीकारताना की पडता जबाबदारी असती तयार खांदे मग रात्रभर मुक्याने कणतात फार खांदे. पडता जबाबदारी असती तयार खांदे मग रात्रभर मुक्याने कणतात फार खांदे. पुजले उभ्या जगाने नुसतेच पालख्यांना, पुजले उभ्या जगाने नुसतेच पालख्यांना, झिजले पिढ्या पिढ्यांचे उचलून भार खांदे. आणि खांदे करी तरी तू जोडून ठेव मित्रा, खांदे करी तरी तू जोडून ठेव मित्रा, मिळतात का कुणाला येथे उधार खांदे. खांदे करी तरी तू जोडून ठेव मित्रा, मिळतात का कुणाला येथे उधार खांदे. आणि भाषा तुझी बदलली अन वागणे बदलले, भाषा तुझी बदलली अन वागणे बदलले, खांद्यावरी कुण्याच्या झाले सवार खांदे. भाषा तुझी बदलली अन वागणे बदलले, खांद्यावरी कुणाच्या झाले सवार खांदे. आणि आता गझल. सळसळणारे रक्त आतले बहुधा झाले गार वगैरे, सळसळणारे रक्त आतले बहुधा झाले गार वगैरे, म्हणून त्याला संघर्षाची ओढ नसावी फार वगैरे. सळसळणारे रक्त आतले बहुधा झाले गार वगैरे, म्हणून त्याला संघर्षाची ओढ नसावी फार वगैरे. त्या वृक्षाच्या कोसळण्याचे कारण नक्की काय असावे, त्या वृक्षाच्या कोसळण्याचे कारण नक्की काय असावे. वावटळीने मिठी मारली असेल का अलवार वगैरे, त्या वृक्षाच्या कोसळण्याचे कारण नक्की काय असावे. वावटळीने मिठी मारली असेल का अलवार वगैरे. पिंजऱ्यातले बंद पाखरू आभाळावर भाळत आहे, पिंजऱ्यातले बंद पाखरू आभाळावर भाळत आहे, सताड उघडे पडेल बहुधा किलकिलणारे दार वगैरे. आणि वाचून वाचून चोथा केला तरी बदलली नाही वृत्ती, वाचून वाचून चोथा केला तरी बदलली नाही वृत्ती, प्रत्येकाला पचते कोठे ग्रंथामधले सार वगैरे. वाचून वाचून चोथा केला तरी बदलली नाही वृत्ती, प्रत्येकाला पचते कोठे ग्रंथामधले सार वगैरे. आणि आव्हानसाठी शेर की कामामधूनही उसंत मिळता घरीच पहिला फोन लावतो, कामामधूनही उसंत मिळता घरीच पहिला फोन लावतो, कामामधूनही उसंत मिळता घरीच पहिला फोन लावतो. बापालाही म्हणा दोस्त हो अवकाशातील घार वगैरे. कामामधूनही उसंत मिळता घरीच पहिला फोन लावतो, बापालाही म्हणा दोस्त हो अवकाशातील घार वगैरे. आणि हट्टे कट्टे मनगटा आहे पण हृदयातच हिंमत नाही, हट्टे कट्टे मनगटा आहे पण हृदयातच हिंमत नाही. उपयोगाची नसते मित्रा त्यावेळी तलवार वगैरे, उपयोगाची नसते मित्रा त्यावेळी तलवार वगैरे. आणि शेवटचा शेर या गझलेचा की प्रेम द्यायचे प्रेम घ्यायचे असेच ठरले असेल तुमचे, प्रेम द्यायचे प्रेम घ्यायचे असेच ठरले असेल तुमचे, तर गुंडाळून ठेवा तुमच्या पैशांचा व्यवहार वगैरे. प्रेम द्यायचे प्रेम घ्यायचे असेच ठरले असेल तुमचे, तर गुंडाळून ठेवा तुमच्या पैशांचा व्यवहार वगैरे. सळसळणारे रक्त आतले बहुधा झाले गार वगैरे, म्हणून त्याला संघर्षाची ओढ नसावी फार वगैरे. धन्यवाद. धन्यवाद सर. मैफिलीकडे जाता जाता आव्हानच्या मैफिलीचा समारोप हा भैरवीने कायम होत असे, त्या भैरवीनेच मी समारोप करणार आहे. तत्पूर्वी ज्यांना की जे स्वतःच ओळख करून देताना सांगतात की मी कलेक्टर आहे, आणि त्यांच्याकडे इतक्या कलेक्टिव्ह आठवणी आहेत सगळ्यांच्या, खऱ्या अर्थाने ते आठवणींचे कलेक्टर आहेत, साहित्यातले कलेक्टर आहेत. आणि म्हणून विजय नाना पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं.
वेळ खूप झाला आहे याची मला कल्पना आहे, पण मी विनंती केली होती मला 2 का 1 मिनटं दिला तरी चालेल. वो तजुर्बे से तरीके निकाल लेता था, वो तजुर्बे से तरीके निकाल लेता था, हर गैर शख्स को अपनी बातों से अपना लेता था. वो तजुर्बे से तरीके निकाल लेता था, हर गैर शख्स को अपनी बातों से अपना लेता था, और ऐसा गजब का फन रखता था जालिम, ऐसा गजब का फन रखता था जालिम, कुछ बातें सुनाकर कलेजा निकाल लेता था. काळजाला काळजीचा शाप आहे असे म्हणणारे आबा प्रत्येकाचा काळजात होते, आणि ते गेले तेव्हा प्रत्येकाला अविश्वसनीय असं वाटलं. मला माझा स्वतःचा फोन रात्रीच्या पहाटेच्या 3 वाजेपर्यंत विदर्भातले माझे सगळे मित्र, नाना हे खरं आहे का? मी कुठल्या तोंडाने सांगू हे खरं आहे? आबांच्या खूप आठवणी आहेत. पण आबांना मी एकदा असंच विचारलं होतं, आबा कसं जमतं हो तुम्हाला? आबांना मुलगी नव्हती, आबांनी सुनेलाच मुलगी मानली, आणि तमाम महाराष्ट्रातल्या कित्येक मुली आबांसाठी रडल्या, आजही रडतात. आणि त्या आबांना मी एकदा विचारलं, तुम्ही कशी समजूत घालतात या लोकांची? आबांनी मला सांगितलं होतं, नाना अपने अपने रास्तों से चला करे, अपने अपने हदों में रहा कीजिए, मसले खुद ब खुद हल हो जाएंगे. तर असे आबा होते. आणि खरं म्हणजे मी 1 मिनिटाची वेळ तुषूकडनं याच्यासाठी मागितली की ज्ञानवान तुषू यांनी हा जो कार्यक्रम चालवला आहे, हा असाच कार्यक्रम अखंड चालू ठेवावा. निदान आबाच्या स्मृतीने निसर्गा असे ना, भले गर्दी नसेल पण दर्दी नक्कीच राहतात, आणि म्हणून त्यांनी हा कार्यक्रम खंड पाडू नये. आणि जर त्यांनी परवानगी दिली तर मी नंदुरबारला हा कार्यक्रम घ्यायला तयार आहे. धन्यवाद. धन्यवाद नाना. ही माणसं ही अशी असतात, आठवणींनी भरून येतं. आबा गझलकार कवी, ज्या कवितेने महाराष्ट्राला माहीत झाले त्या कवितेच्या 4 ओळी तुमच्यासमोर आधी ठेवतो. सोस सोसता सोसता तुला हसू कसे आले, सोस सोसता सोसता तुला हसू कसे आले, शिशिरात ही वसंत कसे पांघरत आले, कसे पांघरत आले. आणि आता भैरवीने सुरुवात करतोय. तुषार, तुम्हा दोघांसाठी माझ्या कवितेतल्या 4 ओळी आणि नंतर आबांची गझल ठेवणार आहे. भैरवीत. बाप सोडून जाताना सुन्या झाल्या दाही दिशा, बाप सोडून जाताना सुन्या झाल्या दाही दिशा, झाला पोरका भूगोल आणि फाटला नकाशा, बाप सोडून जाताना. विकासाच्या गावामधी त्याने बांधिलेल्या वाटा, विकासाच्या गावामधी त्याने बांधिलेल्या वाटा, त्याच्या जाण्याने उडाला आज रानात पुपाटा, बाप सोडून जाताना. हा तुमचा 7 बारा आहे तुषार. 7 बाऱ्यावर माझ्या त्याच्या कष्टाचाच बोजा, 7 बाऱ्यावर माझ्या त्याच्या कष्टाचाच बोजा, पीक पेरा पोसणारा बाप पोशिंदा तो माझा, बाप सोडून जाताना. नसान 7 पेरल, नसान 7 पेरल, त्यानं संस्काराचं बीज, नसान 7 पेरल, त्यानं संस्काराचं बीज, गेलं हृदयच चोरी,
गेलं हृदयच चोरी रक्त गोठलं याज बाप सोडून जाताना दांडा मेराची राखण दांडा मेराची राखण भारी जीव मातीवर दांडा मेराची राखण भारी जीव मातीवर उभं पेटल शिवार उभं पेटल शिवार बाप जाताची तेवर बाप सोडून जाताना सुन्या झाल्या दाई दिशा झाला पोरका भूगोल आणि फाटला नकाशा बाप सोडून जाताना. आणि आबांच्या भैरवीने आबांच्या गजलेने समारोप करतो. करूया. आबांनी इतकी सुंदर मला नाही गाता येणार. अगा करुणा सागरा आता येऊ दे करुणा अगा करुणा सागरा आता येऊ दे करुणा कोसळताना पहाड नको मोडू देऊ कणा कोसळताना पहाड नको मोडू देऊ कणा निवाऱ्याला नाही घर आभाळही फाटलेले निवाऱ्याला नाही घर आभाळही फाटलेले अंगुलीने उचल रे तुझा गोवर्धन जुना अंगुलीने उचल रे तुझा गोवर्धन जुना शिकलेले सवरले. आणि आबा इथे एक वाक्य म्हणायचे या जगाचं सगळ्यात जास्त नुकसान कोणी केलं असेल तर त्या शिकलेल्या लोकांनी. शिकलेले सवरले कसे राक्षस जाहले शिकलेले सवरले कसे राक्षस जाहले अंतर्बाह्य नागविती दिन दुबळ्या जना अंतर्बाह्य नागविती दिन दुबळ्या या जना झाले रक्षक भक्षक देश विकला ढोंग्यांनी झाले रक्षक भक्षक देश विकला ढोंग्यांनी नागविल्या द्रौपदीला कुणी चिंदी पुरविना नागविल्या द्रौपदीला कुणी चिंदी पुरविना. आणि शेवटचा शेर घेतो. तुझ्या लेकरांची आता नको पाऊस आबाळ तुझ्या लेकरांची आता नको पाऊस आबाळ तुझ्या येण्याचा संकेत वाजव रे शंख खुणा तुझ्या येण्याचा संकेत वाजव रे शंख पुणा आगा करुणा सागरा. जसं येईल थोडीशी गशाने असहकार केला आहे. आबाण इतकं सुंदर कधीच मलाच काय कुणाला गाता येणार नाही. आणि आज तुषार आणि ज्ञानूने वहिनीसाहेबांनी स्वातीने हा सगळा आबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी इथे संतोष कांबळे सर असतील वीरेंद्र. आपल्याला खऱ्या अर्थाने आबांची आठवण आपल्यासोबत ठेवायची असेल तर ही पुस्तकं आपण नक्कीच घेऊ. नाशिक रोडचा एक कवी म्हणतो की या जगात खूप वाद आहे या जगात खूप वाद आहे दहशतवाद आहे जातीयवाद आहे प्रांतवाद आहे वादावरून वाद होतील इतके वाद आहे कोणालाच वाद आवडत नाही. पण आमच्या सगळ्यांच्या वतीने देशविनंती करतो की त्यांनी आभारासाठी मंचावरती यायचं आहे. आबांच्या आवाजातल्या म्हणून ती समाधी आजही आपण आबांच्या आवाजात अनुभवणार आहोत. तुषार आज या गझल मुशायरेच्या निमित्ताने पुन्हा एकदा आबांच्या आठवणींना उजाळा मिळाला आणि समारोप करतो आहोत आपण
आभार मानले पाहिजे. खरं तर कार्यक्रम इतका कौटुंबिक झाला आहे की सगळ्या औपचारिकता आपण बाजूलाच ठेवल्या पाहिजे आणि समोर बसलेली जी मंडळी ना आता ती या कुठल्याच औपचारिकतेत अडकणारी नाही याची मला खात्री आहे. म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतर अनेक वेळा असं होतं, आभाराला तुम्ही माझं नाव नाही घेतलं, पण मला इथे खात्री की बसलेला प्रत्येक माणूस हा आबांवर आमच्यावर इतकं प्रेम करणारा माणूस आहे की तो ह्या औपचारिकतेचा पलीकडे गेला आहे. त्याच्यामुळे कुणाचं व्यक्तिगत आता नाव घेत नाही. बाकी व्यासपीठाचे तर मानावे तेवढे आभार थोडे आहेत. मोबाईलची चार्जिंग संपली की आपण परत मोबाईल चार्ज करतो है ना. पुढचा वर्षभर आम्हाला जगण्याचं जे बळ मिळालं असेल ते या गझल मुशायराने मिळाले. आबांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या माणसांना त्या गझल मुशायराने ते बळ दिले असं मला या ठिकाणी वाटतं. आबांना जर आभार प्रदर्शन करायला मिळालं तर आबा हमखास या ओळी म्हणायचे आणि कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन व्हायचं. त्या ओळी ऐकवतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आभाराचा भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. आभाराचा भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. हृदयामध्ये घर बांधूया, हृदयामध्ये घर बांधूया. त्या घराला दार कशाला, त्या घराला दार कशाला. तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. आबांचं पसारदान होईल आणि कार्यक्रमाचा समारोप. थँक्यू. विजय
पिढीवरे ज्ञानदेव सुखिया झाला. शांती शांती